नमस्कार. मीन राशीच्या सर्व जातकांचं ज्योतिष आणि रहस्यामध्ये मनापासून स्वागत आहे. शनी आणि साडेसाती हे नुसते शब्द जरी ऐकले ना तरी अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. पण ज्योतिषशास्त्रात शनीला न्यायाची देवता म्हटलंय, कर्मफलदाता म्हटलंय. प्रत्यक्षात साडेसाती हा आपल्याला घडवण्याचा काळ असतो, आपल्याला बदलण्याचा काळ असतो. कितीही बिकट परिस्थिती आली तरी ठामपणे गंभीरपणे त्या परिस्थितीत उभं राहायचं आणि परिस्थितींना सामोरं जायचं हे शनी आपल्याला शिकवत असतो. जी व्यक्ती शनीला घाबरणं सोडून देते आणि आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करते ना त्याच्या आयुष्यात शनिदेव हे खूप मोठे सकारात्मक बदल घेऊन येतो. आजच्या या विशेष भागामध्ये आपण मीन राशीला जी सध्या साडेसाती चालू आहे त्यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. शनी सध्या तुमच्याच राशीत म्हणजे प्रथम भावात भ्रमण करतोय आणि साडेसातीचा हा दुसरा टप्पा आहे म्हणजे दुसरी 2.5 वर्ष. तुमच्या जीवनातील विविध क्षेत्रांवर याचा कसा परिणाम होऊ शकतो हे आपण आज सविस्तरपणे समजून घेऊयात. तर शनी जेव्हा फर्स्ट हाऊस मध्ये असतो ना तेव्हा त्याचा प्रभाव थेट तुमच्या व्यक्तिमत्वावर, तुमच्या वागणुकीवर आणि तुमच्या निर्णयावर पडतो, तुमच्या डिसिजन मेकिंगवर पडतो. इथे दोन महत्वाचे पैलू आहेत. कोणते? तर एक म्हणजे ओव्हर थिंकिंग, अतिविचार. जर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये शनी कमकुवत असेल तर तुम्ही एक ऑब्झर्व कराल की सतत उठता बसता झोपता जेवताना चालताना तुमच्या डोक्यात अखंड विचार चालू राहत असतील आणि हे मोस्टली नकारात्मक विचारच असतील. पण जर शनिदेव तुमच्या कुंडलीमध्ये मजबूत असतील, स्ट्रॉंग स्थितीमध्ये असतील ना तर मग तुम्ही त्याचाच सकारात्मकपणे उपयोग कराल, त्याचं योग्य चिंतन कराल आणि तीच ऊर्जा चॅनलाइज करून तुम्ही स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणाल. शनीच्या साडेसातीमधून जी व्यक्ती बाहेर पडते ना ती अधिक समजूतदार, शांत आणि मॅच्युअर्ड असते. कोणत्याही बिकट परिस्थितीमध्ये तोंड देण्याची ताकद त्यांच्यामध्ये येते. साडेसातीच्या या दुसऱ्या टप्प्यात तुम्ही अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की तुम्ही जो खर्च करताय त्याचं स्वरूप थोडंसं बदललंय. विशेषतः ऑनलाईन खर्च तुम्ही आता जास्त करताय किंवा काही प्रवासांमध्ये तुमचा खर्च होतोय, घरातील काही शुभ कार्यांमध्ये तुमचा पैसा खर्च होतोय. त्यामुळेच आपल्या बजेटचं व्यवस्थित प्लॅनिंग करा. आपल्या खर्चाचं जर योग्य नियोजन केलं ना तर मग कुठलेही प्रॉब्लेम्स आपल्याला येत नाहीत. आर्थिक शिस्त ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कर्म आणि जबाबदारी याबरोबरच शनिदेव आपल्याला शिस्त आणि प्रामाणिकपणा पण शिकवतो. शनी आता सध्या तुमच्या फर्स्ट हाऊस मध्ये आणि त्यामुळेच त्याची 7वी दृष्टी आहे ना ती थेट तुमच्या विवाह स्थानावर आहे, 7व्या स्थानावर आहे. त्यामुळे आपल्या पार्टनर सोबत अचानक मतभेद होणं, काही वादविवाद होणं, संघर्ष होणं अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला येऊ शकतात. त्याच्यामुळेच शांत राहणं आणि संयम ठेवणं हे तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल. जे अविवाहित आहेत आणि गेल्या खूप वर्षांपासून आपल्या लग्नाची वाट बघतायत, चांगल्या स्थळाची वाट बघतायत, त्यांच्यासाठी मात्र हा सुवर्ण काळ आहे असं म्हणता येईल. जून 2027 पर्यंत तुमचं लग्न होण्याचे पूर्ण दाट योग इथे दिसून येत आहेत. त्याचबरोबर 2 जूनला गुरु कर्क राशीत प्रवेश करतोय आणि उच्चचा होतोय. त्यामुळे विवाहासाठी अत्यंत उपयुक्त आणि पूरक परिस्थिती तयार होईल. जे मुलांसाठी प्लॅनिंग करतायत किंवा संततीचं प्लॅनिंग करतायत ना त्यांच्यासाठी सुद्धा हा अतिशय शुभ काळ आहे. पुढे आपण बघितलं तर शनीची 10वी दृष्टी आहे ना ती तुमच्या 10th हाऊसवर आहे. 10th हाऊस म्हणजे काय? तर तुमचं जॉब, करिअर, तुमचं प्रोफेशन, यालाच कर्मस्थान असंही म्हटलं जातं. आणि त्यामुळेच तुमच्या करिअरमध्ये, जॉबमध्ये, तुमच्या प्रोफेशनमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. तुमच्या कुंडलीत जर शनी शुभ असेल तर तुम्हाला एखादं मोठं पद, प्रमोशन किंवा इन्क्रीमेंट होण्याचे खूप चान्सेस इथे आहेत. एखाद्या चांगल्या ठिकाणी ट्रान्सफर सुद्धा होऊ शकते. हो, पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की कष्ट आणि मेहनत मात्र तुम्हाला करावीच लागेल. त्यातून सुटका नाही, त्याला पर्याय नाही. मग या काळामध्ये मनःशांतीसाठी आणि शनीची ऊर्जा संतुलित करण्यासाठी तुम्हाला काय करता येईल? तर अत्यंत प्रभावी उपाय जो सांगितलेला आहे ना तो म्हणजे शनिवारचं व्रत करणे. व्रत म्हणजे काय? तर व्रत म्हणजे उपवास नाही तर काय करायचं? शनिवारी सकाळी लवकर उठायचं, अंघोळ वगैरे सगळं आवरून मग ओम शम शनैश्चराय नमः या शनिदेवाच्या मंत्राचा किमान 108 वेळा जाप करायचा. तो झाला की मग आपल्या आजूबाजूचा परिसर संपूर्णपणे स्वच्छ करायचा, साफ करायचा. तुम्ही जिथे काम करता, तुमच्या कामाची जी जागा आहे ती सुद्धा अतिशय स्वच्छ ठेवायची. त्यानंतर संपूर्ण दिवसभरात कोणाशीही वाद घालायचे नाहीत, कोणावर रागवायचं नाही, कोणाशी भांडण करायचं नाही.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणालाही फसवायचं नाही. नंतर संध्याकाळी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन शनीचं दर्शन घ्यायचं. दॅट्स इट. ही संपूर्ण जी क्रिया आहे ना, याला शनिवारचं व्रत असं म्हटलं जातं. उपवास करणं काही गरजेचं नाहीये. इट इज नॉट मॅन्डेटरी. हनुमानाची तुम्ही उपासना करू शकता. दररोज तुम्ही हनुमान चालिसाचा जाप करा. त्यामुळे शनीची ऊर्जा बॅलन्स व्हायला मदत मिळेल आणि शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होईल. तर जाता जाता मला इतकंच सांगायचंय की शनीला घाबरण्याचं अजिबातच काही कारण नाहीये. शनीची 7.5 ही तुम्हाला घडवायला येते. आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला जरूर कळवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.